झाली सकाळ. डोळे एवढे फुसू दे, केस उस करू दे, कसा दिसून राहिलो केस कापलो तर. झाली का म्हणता मित्रांनो सकाळ. चला आता बाहेरवर इकडे तिकडे पाहून घेतो, पहिले कोणी आहे तर नाही. हा केस करून घेतो. मंजन घेतला तर मंजन घासून घेतो. हे काय आंघोळ केली का मस्त दिसतं. या चॉकलेट पुरा. ह्या नंगड्यानं पण माझ्यासोबतच आंघोळ केली. हा पुरा चॉकलेट का. चला फिर गल्लीतून आपल्या आयुष भाऊच्या दुकानाकडं. चला आयुष भाऊच्या, हे आमचे हनुमान मंदिर, हे आईचे दुकान. चलो. हे तिघ जण गोष्टी हाकून राहिले. एलियन का कसा पाहून राहिला. चला आता गेम खेळून म्हणते. गेम खेळत होतो. खेळून गेम. चल. ते साडीवाले काकाजी आले, गोष्टी हाकून राहिले. पॅकेट दाखवत चालली जसं काय खाणार आहो मी. ते दोघं बंदर चालले. आता जीभ दाखवून राहिला. हे फोडू बदामी काढून राहिले गोट्यानं. मला पण काढ म्हणते. ठीक आहे म्हणलं काढतो. लगे पाय आता मी पण काढू दाखवतो. चांगल्या सायगा काढून दाखवलो. 4-5 फुटतच नाही. हा फुट. मग आला राहुल भाऊ. चल म्हणे पतंग उडवाले. ताम म्हणलं येतो म्हणलं. चल तू गच्चीवर. चल येतो चल. हे पतंग उचलून आणलो त्याच्या गोदामाला लपवून ठेवून राहिला. पतंग मापासून जसं काही मी खाणार आहो. तू पतंग पाहून राहिली. एक पतंग नाही दिसून राहिली आसमान मध्ये. कुठे गेला पतंग. हे कुठं आहे. एक बी नाही दिसून राहिली अभि. पुरा खाली. उडतो करे. उडो म्हणला. उडवली भावना पतंग. मला चाकरी पकड चुपचाप. मी उडवतो. फिर मी उडवली. पास उडवा लागते म्हणलं. गार 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 गार. फिर ते एक तमाशा चालू होता. बहीण भाऊ मस्त एकामेकाला पैसे मागायत. ताई आली उडवाली. हे पण आली. हे आला एक. ताई उडवतो आणि ताईला दिली पतंग. उडू म्हणला ताई. एक बिचात हात लागून राहिली नुसती. उडो ताई. ताई लाजू पतंग उडून राहिली. आला एक बंदर. हे मोठ्या आणखी इकडं आलाय. देवांशू भाऊ आले. भाऊ स्माइल होईल. जीभ दाखवून राहिले की बंदर. ताई चालली आपल्या गुलाबाची रक्षा करायला. चला फिर भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.